पुत्र माये पोटी पुणे एकची पुत्र माये पोटी पुणे एकची पुत्र माये पोटी पुणे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उतरे पुढे कोटी पुढे एकची पुत्र माये पोटी पुढे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उतरे पुढे कोटी पुढे एकची पुत्र माये पोटी पुढे एकची पुत्र माये पोटी सूर्यवंशी जन्मला भागीरथ सूर्यवंशी जन्मला भगीरथ सूर्यवंशी जन्मला भगीरथ सूर्यवंशी जन्मला भगीरथ गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त पुढे एकची पुत्र माये पोटी पुढे एकची पुत्र माये पोटी गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त पुढे एकची पुत्र माये पोटी पुढे एकची पुत्र माये पोटी गौतमाने आणली गोदावरी गौतमाने आणली गोदावरी गौतमाने आणली गोदावरी गौतमाने आणली गोदावरी आपण तरुणी तुझी सितारी पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्माने उतरे पुढे पोटी आपण तरुणी तुझी सितारी पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे पोटी 5 वर्षाचे ध्रुव बाळकाने 5 वर्षाचे ध्रुव बाळकाने 5 वर्षाचे ध्रुव बाळकाने 5 वर्षाचे ध्रुव बाळकाने अगपदी स्थापिले बहुमाने पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे कोटी अगपदी स्थापिले बहुमाने पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे कोटी तेजपुंज शीतळ सौख्यदानी तेजपुंज शीतळ सौख्यदानी तेजपुंज शीतळ सौख्यदानी तेजपुंज शीतळ सौख्यदानी एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे पोटी एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे पोटी कैसा तो कुंडलिक धीट कैसा तो कुंडलिक धीट पहा कैसा तो कुंडलिक धीट पहा कैसा तो कुंडलिक धीट उभा केला देव दिली विट पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे पोटी उभा केला वैकुंठ नायक पुढे एकची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे पुढे पोटी रामरूपी जन्मला कीर्तिवंत रामरूपी जन्मला कीर्तिवंत रामरूपी जन्मला कीर्तिवंत रामरूपी
जन्मला कीर्तिवंत अंजनीच्या उदरी हनुमंत हो पुरे एकाची पुत्र माझे कोटी हरिस्मरणे उतरे कुळे कोटी अंजनीच्या पोटी हनुमंत हो पुरे एकाची पुत्र माझे कोटी हरिस्मरणे उतरे कुळे कोटी तुका म्हणे हरीचे विमुख म्हणे हरीचे विमुख तुका म्हणे हरीचे विमुख म्हणे हरीचे विमुख गांधारीचे उदरी शतमूर्ख ओ पुढे एकाची पुत्र माये पोटी पुढे एकाची पुत्र माये पोटी गांधारीचे उदरी शतमूर्ख ओ पुढे एकाची पुत्र माये पोटी पुढे एकाची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी कुळे कोटी पुढे एकाची पुत्र माये पोटी पुढे एकाची पुत्र माये पोटी हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी पुढे एकाची पुत्र माय पोटी पुढे एकाची पुत्र माय पोटी फक्त वरचं एकच झोपत म्हणायचं पहिले चरण हातपा पुढे एकाचे पुत्र माये पोटी हरिस्मरणे उतरे कुळे पोटी झालं तेवढंच म्हणायचं पुरे एकची माय पुत्र पोटी पुरे एकची माय पुत्र पोटी पुरे एकची पुत्र माय 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 पोटी पुरे एकाची पुत्र माय पोटी एकची पुत्र माय पोटी पुरे 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 एकाची पुत्र माय पोटी एकची पुत्र माय पोटी पुरे एकाची पुत्र माय पोटी एकची पुत्र माय पोटी हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी हरिस्मरे उद्धरी कुळे कोटी हरिस्मरे उद्धरी कुळे कोटी हरिस्मरे उद्धरी कुळे कोटी पुरे एकाचे पुत्र माय पोटी पुरे एकाचे पुत्र माय पोटी
एकाची पुत्र माय पोटी पुरे एकाची पुत्र माय पोटी हरि स्मरण उधरे कुळ कोटी 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 पुरे एकाची पुत्र माय पोटी 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 हला 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 विठ्ठल 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 भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम की जानकी एकनाथ महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की अवधूत चिंतनम श्री बालकृष्ण भगवान की प्रभुसंतन की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की नर्मदे हर तुमच्या जवळ ठेवा. पुरे एकची पुत्र माये पोटी पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी सूर्यवंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी गौतमाने आणली गोदावरी आपण तरुणी तुझी आसी तारी पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी 5 वर्षाचे ध्रुव बाळतानी आढळपदी स्थापिले बहुमाने पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी तेजपुंड शीतळ सौख्यदानी एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी पहा कैसारे तो पुंडलिक धीट उभा केला देव दिली विट पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी रामरूपी जन्मले कीर्तिवंत अंजनीच्या उदरी हनुमंत पुरे एकची पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी तुका म्हणे हरीसी विन्मुख तुका म्हणे हरीसी विन्मुख गांधारीचे उदरी शतमूर्ख पुरे एकची पुत्र माये पोटी
हरिस्मरणे उतरे पुढे कोटी. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणांचा आश्रय करून सेवेला सुरुवात करायची. तत्पूर्वी परिहार देणं अतिशय महत्वाचं आहे. हरिभक्त परायण आपल्या ज्ञानयोग वारकरी मंडळाचे खजिनदार ना का सचिव खजिनदार हरिभक्त परायण लवशे खांडे यांच्या नातवाचा आज नामकरण विधी सोहळा. दिनेश पांडुरंग हडवळे आणि सोनाली दिनेश हडवळे यांना या पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानिमित्तानं हा नामकरण विधी सोहळा किंवा बारसं आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेत, आणि त्या मुलाचं नाव आरव असं ठेवलेलं आहे. या निमित्तानं हे कीर्तनरूपी पुष्प आणि सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. 8 चरणाचा असा हा अभंग आहे. 2 चरण 3 चरणाच्या अभंगाला 2 तास लागतात, तर 8 चरणाच्या अभंगाला चिंतन करायला कमीत कमी बेचोक 8 तास लागतील. विठ्ठल 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 तसं काही टेन्शन घेऊ नका. किती चरणाचा अभंग, 100 चरणाचा अभंग सेवेकरता जरी घेतला तरी 2 तासामध्ये चिंतन मांडता येतं, आणि 2 चरणाचा सुद्धा अभंग घेतला तरी 2 तासातच मांडता येतं. 2 चरणाचा अभंग आहे का माहिती तुम्हाला? माहिती आहे त्यांना चक्क आहे. तुला माहित नसेल, त्यांना माहिती आहे ना. माहिती ती चक्कर ती म्हणजे सगळ्यांचं कंत्राट घेतल्यासारखं. बाकी त्यांचा विचार करायचा ना थोडासा. गाती लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमी आले आनंद पूजन भावे वाळीन म्हणे म्हणे नाम. 2 चरण 3 चरणाचे बाकी माहिती आहे सगळ्यांना. चरण किती जरी अभंगाचे त्या ठिकाणी असली तरी सगळ्या चरणांचा मतितार्थ एकच. नाही, संपूर्ण परमार्थाचा मतितार्थ एक आहे. आणि प्रत्येक कीर्तनकाराला हा निरोप समाजापुढे द्यायचा आहे. बारसा असो, दशक्रिया असो, 13वा असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, नाही तर अजून काही असो, काय निरोप द्यायचा आहे? ह्याची धडपड कशा करता चाललेली आहे? सुखा करता. सुख आहे देवाजवळ आणि देव आहे तुमच्याजवळ. एवढा एकच निरोप. देवाचा तुमचा संबंध समजून घ्यायचा आहे. नुसतं थिअरी म्हणून नाही, प्रॅक्टिकली जोडून द्यायचं. जोडून देण्याची एक प्रक्रिया आहे. जोडून देण्याची प्रक्रिया 2 लोखंडाचे तुकडे एकमेकाला जर जोडायचे असतील तर 10 सत्यनारायण घालावं लागेल. बरोबर? बोला काय करावं लागेल? 2 लोखंडाचे तुकडे एकमेकाला जोडायचे. काय करावं लागेल? बोला तुम्ही बसलेले मंडळी बोला. हा म्हणजेच पण आता वेल्डिंग आता अलीकडे आले. आपलं पुरा थोडं 40 वर्षापूर्वीची गोष्ट बोलू. वेल्डिंग नव्हतं त्यावेळेला काय केलं जायचं? लोहार काय करायचा? दोन्ही तुकडे लालबुंद तापवायचा, अग्निरूप होऊन जाणार अग्नीच, आणि ते एकमेकावरती ठेवून वरून घनाने घाव घातल्यानंतर ते एवढं द्रवरूप होतं ना. ते ज्याला काय आलं पाहिजे, आकार जर बदलायचा असेल, कोणत्याही वस्तूचा स्थूल आकार जर बदलायचा असेल तर ते लालबुंद तापवायचं. म्हणजे ते घनरूपाचं कशामध्ये परिवर्तन होतं? द्रवरूपामध्ये परिवर्तन होतं. आणि द्रवरूप मग ज्या साच्यामध्ये ते टाकलं जाईल त्या पद्धतीने त्याला तो आकार तयार होत असतो. म्हणून बदलाची प्रक्रिया कुठून सुरू होते माहितीये का? कंठी प्रेम दाते आणि याला संप्रदाय लागतो. लोखंड जोडायला नाही, देव जोडायला. हा झाला दृष्टांत. लोखंडाचे तुकडे एकमेकाला जोडणं हा झाला दृष्टांत. तसा देव जोडण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला सिद्धांत म्हणतात.
नाना साधनांच्या केल्या कट्टपटा त्या नपवती सगळ्या किती साधनं करा त्या याच्या दरवाजापर्यंत सुद्धा येत नाही. कारण असे की साधना करताना वृत्तीमध्ये जाणीव नावाची गोष्ट लागते ना. आणि आमच्या परमात्म्याच्या भेटीला नेमकं तीच ताड येते, तीच नको आहे. कळणं मला काय समजता तुम्ही? मला किती कळतं माहितीये का? 8 जणांचा अभंग घेतला, याच्यावरून समजायला पाहिजे मला किती कळतं. हे कळणं लय घातक आहे, हे जाणणं लय घातक आहे. आपल्या देशामध्ये उपासमारीनं माणसं कमी मेली, त्याच्यापेक्षा जास्त खाऊन मेली. अज्ञानाने माणसाचं एवढं नुकसान नाही, एवढं नुकसान ज्ञानाने. दाखीत नाही ती हे अरे लय प्रेमळपणाने बोलत आहे, पण आतून सगळं पोखारलेले. नम्रता म्हणजे काय असं लोटांगण घातलं नाहीये. साप सुद्धा चावायला जातो ना त्यावेळेला त्याच्या इतकं नम्र कोणी नाही. साप चावायच्या वेळेला प्रक्रिया काय आहे त्याची? किती नम्र होते ते साप, किती नम्र होते, त्याशिवाय त्याला चावताच येत नाही. नम्र झाला भूता तेरे कोणी तेरे कोणी सुता तेरे कोणी नम्र झाला भूता तेरे कोणी तेरे कोणी आनंदा तेरे कोणी साष्टांग दंडवत. अर्थ काय? पुढे या इथे बघ. साष्टांग दंडवत याचा अर्थ काय? 8 अंगानी. 8 अंग कोणती? बघा दंडवत घालून तुम्ही. आता मला बोलायचं नाही तर घालून दाखवलं असता. कोणती 8 अंग? हे दोन्ही ते गुडघे असे टेकले पाहिजे तुम्ही. हे 2 कोपर बी टेकले पाहिजे, म्हणजे हात पूर्णपणे. आणि 2 हात बेत्रिक 7. अजून मस्तक 7. आणि मुख्य जे नमायला पाहिजे ते नमतच नाही, मन. मग हे बाकीचे 7 जरी नाही नमले तरी चालेल, पण मन तर नमायला पाहिजे ना. स्थूल जे आहे ना एवढं काही नमवायची काही गरज नाही. हे तर पाया पडायचा जो दणका उठलाय ना, हा पंढरपूरचं मला हे एवढंच आवडत नाही, बाकी सगळं आवडत. काय फॅड पाया पडायचं ते 1 दिवसाच्या मुख्यमंत्र्यामध्ये त्याला भेटायला जातात ना, ते चित्र पाहिलं का मला तर बरं हेच होतं बा. एक वरून जातो ते 2 नंबरला गेले टॉयलेटला, आणि एक वरून त्या पत्र्यातून जाते. दाखवलंय का नाही? तशी पाया पडाय करता तिथे येते. काय टायल घालतोय का ते कपड्यावर आहे का नाही हे सुद्धा पाहती नाही. एवढी पायाची गडबड यांची. बाबा हे काय पाया पडण्या दर्शनात बसतं का प्रदर्शनात बसते? मन मात्र बाहेर बदल नाही. माझा विषय चालला होता की परिवर्तनाची सुरुवात द्रवरूपाने होते. घनाचं द्रवामध्ये रूपांतर झालं की परिवर्तनाला सुरुवात होते, आणि त्याला लागतो संप्रदाय. कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे, ही परिवर्तनाची अवस्था आहे. त्या मुद्द्यावरती आपण बोलतो. प्रत्येक शब्द जो आहे त्या शब्दाला अर्थ आहे. रुमाल म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी तुम्ही माझ्यासमोर रुमाल आणून दिला, त्या शब्दाचं काम संपलं. आता रुमालाची प्रक्रिया सुरू झाली. महात्म्याच्या मुखातून आलेले शब्द आहेत. भगवंताचं स्मरण हरिस्मरण हे शेवटपर्यंत देहपडेपर्यंत झालं पाहिजे. आणि त्यांच्याच मुखातले शब्द आहेत हकतपूत पर्यंत मारायच्या. तो माणूस तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत
तो जवळ आला तरी तुमच्या हाका मारायचे काम चालले. याला काय म्हणावं, शुद्धीतले का बेशुद्धीतला? त्यांच्या मुखातलं बोलतोय. अरे अखंड काय अखंड? अखंड म्हणजे काय असा सारखा हाका मारीत राहणं का? आता पुढचं बोला. आता ते शब्दाचं काम संपलं रुमाला हातात आल्याबरोबर. शब्द राहत नसतो, शब्द त्या वस्तूचं ज्ञान करून देतो आणि तो शब्द तिथे संपतो. त्या शब्दाच्या मागे असते एक त्याची शक्ती असते, तिचं नाव आहे अर्थ. त्या शब्दाची प्रत्येकाची नसल कळलं तुम्हाला शब्दाची शक्ती, त्या एखाद्याला शिवी देऊन पहा म्हणजे कळत. दोन कानामागे चढ होतो का नाही? ही कशाची शक्ती? शब्दाची शक्ती आहे. प्रत्येक शब्दाच्या मागे त्या शब्दाचा काय असतो? शक्ती असते. त्याला अर्थ असं म्हणतात. त्या अर्थाला महत्व आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेमाविन भजन नाही. गणपतीत एका मंडळाने किती भजन करावं? अरे गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड राहील, नाव नाही सांगत. आम्ही होतो त्या भजनात. गिनीज बुकात रेकॉर्ड राहील. 5 वाजता कामावर आल्यापासून भजनं सुरू व्हायची, रात्री 1 वाजेपर्यंत भजनं चालायची. प्रत्येक ठिकाणी नुसतं फक्त काय पवित्र पंचपदी म्हणजे 5 अभंग सुद्धा नाही, 3 अभंग रूपाचा, ध्यानाचा आणि एक कोणता तरी नवीन आणि पुंडलिकावरती हरिविठ्ठल. हिसाब करा 5 वाजेपासून 1 वाजेपर्यंत किती भजनं होत असतील. सलामी काय म्हणतात त्याला? सलामी. एवढी जरी भजनं केली तरी पण त्याच्यामध्ये प्रेम कुठे? कंठी प्रेमासाठी कुठे? आणि म्हणून सांगितलं की प्रेमाविन भजन नाकाविन मोती. नाकच नाही, मोती कुठे झाले? आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला नाकाची किंमत आहे का नाकातल्याची किंमत आहे? कानाची किंमत आहे का कानातल्याची किंमत आहे? तुम्ही सांगा. तुमच्या समोर तुम्हाला कोणीतरी अडवलं, ते कानातलं नाकातलं काढून दे, तुम्ही काय म्हणाल? शिर सलामत तो पगडी 50. हे घे बाबा, पण काय करू नको. म्हणजे कशाला किंमत दिली तुम्ही? कानाला नाकाला किंमत दिली का कानातल्याला नाकातल्याला किंमत दिली? मग आता तुम्हाला ही जी सामुग्री देवाने दिलेली आहे, फुकट दिलेली आहे, कशा करता दिलेली आहे हे तर कळायला पाहिजे की नाही? विचार केला तर देवाच्या कृपेकरता 3 गोष्टी आवश्यक आहे. दुर्लभम त्रयमेवत, देवानुग्रह हेतुकम, भगवंताच्या अनुग्रह करता 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्याच्यातलं पहिलं मनुष्यत्वम. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना,
तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेहा दुर्लभ दाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना पुढं तुम्ही आठवा मधुसूदना. 3 दुर्लभ गोष्टीमधलं मनुष्यत्व अतिशय दुर्लभ. मेरुतुल्य समान पृथ्वी दिदल्या दान न मिळे नरदेह पुन्हा पुन्हा. ज्याला कळलं मी एवढंच कळलं तरी काम झालं. मेरू पर्वत सर्वात उंच आहे पृथ्वीवरती आणि त्याच्या बाजूला इतकं सुवर्ण सोनं दान दिलं. गेलं 80,000 तोळा आणि एवढं मेरू पर्वत आहे इतकं सुवर्ण दान देणं सामान्य गोष्ट आहे का? आणि तेवढं जरी तुम्ही दान दिलं कोणाला आणि एकदा मला फक्त हाणार दे, एकदा देवा एकदा दे, जेव्हा देवाला विनंती केली. आता इथं जय विठ्ठल केला तरी हरकत नाही. इथंच चित्त स्थिरलं पाहिजे. साधी गोष्ट आहे का? 80,000 रुपये तोळ्याची जी गोष्ट आहे ती मेरुतुल्य पर्वताच्या वजना इतकी जरी दिली आणि फक्त एकदाच आतापर्यंत कशाला दिला होता हे मला कळलं नाही. एकदा दे, आता मला कळलंय कशाला दिलाय ते. नाही. एक दुर्लभ गोष्ट सांगितली 3 मधली मनुष्यत्व. दुसरी दुर्लभता सांगितली कोणती? काय मी उद्धार पावना काय कृपा करिला राजना ऐसा तुमचा संतोषन तर समाधान चित्तामध्ये उद्धार पावना काय कृपा पहिलं बद्ध तर कळायला पाहिजे. मी बांध दिलोय हे तर कळा म्हणजे सुटायची तळमळ करील. अजून मी बद्ध हेच कळा ना आम्हाला मजेत चाललंय. मी बांधलं गेलं हे तर कळायला पाहिजे ना. मग सुटायचं तर पुढे उपाय. राजाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला त्यांनी डिक्लेअर केलं आपल्या जेलमधून जेवढे कैदी असतील ना त्यांना आज मुंह मागे देणे का जे पाहिजे ते द्या. जेलरनी गेट जवळ तिथे खुर्ची टाकून बसला. एकेकाला तिकडून बोलवायचं एकेका त्याला बॅनर तर लावलाच पण डिक्लेअर बी केलं जे जे पाहिजे काय. एक कैदी यायचा आणि सांगायचं काय पाहिजे. एक म्हणला मला सिगरेटचं पाकिट पाहिजे. त्याच्या मागचा म्हणतो काय दळिद्री राजा उदार झाला आणि काय तंबाखूला चुना मागितला. आता हे एक पाकिट मागितले जेलरनी त्याला दिलं. दुसऱ्यानी स्वतःला शहाणा समजायला लागला याच्या सापेक्ष याने एकच पाकिट मागितलं म्हणलं आपल्याला एक बॉक्स पाहिजे. तिसरं म्हणतंय काय हे दळिद्री आहे मागून मागून काय मागितलं ते एक बॉक्स मागितलं. तिसरं म्हणलं एक सिगारेट कंपनी. राजा होता तो पण त्याच्या पुढचा प्रत्येक जण त्याला मूर्खच समजत होता. पुढच्याला मागून मागून काय मागितलं. कोणी काय कोणी दारू कोणी काय घोड काय असत ते की त्या गोष्टीची पूर्तता करण्यात आली. त्याच्यामध्ये एकच कैदी असा होता तो म्हणला नक्की देणार आहे का तुमचा राजा. काही पण इच्छादाने म्हणला हा इच्छादाने नक्की देणार आहे. हो मला फक्त सोडून द्या म्हणला कैदेमधून. आलं का लक्षामध्ये. या जेलमधून मला काय करा माझी सुटका करा. दिलून सोडून त्याला माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा हो कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा माझा सोडवी दातारा
मागणं सुद्धा कळलं पाहिजे. पण आधी मी बंधनात आहे. अरे हे बी वास्तव बंधन नाहीये, कल्पित बंधन आहे. कोणाला खरंच खांबाला बांधून ठेवलेलं असं आणि त्यांनी जर म्हणलं हो सोडवा मला सोडवा मला, तर कोणीतरी येऊन सोडविल त्याला. यानेच खांबाला आवडले सोडवा मला, तर याला सोडविल कोण? आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. एक माणूस घरामध्ये एकटाच आहे, हातून कडी लावली. काय म्हणतो मी? हातून कडी लावली आणि मोठमोठ्याने ओरडतोय दरवाजा उघडा सोडवा मला. बाहेरचा माणूस याला सोडवू शकेल काय? बाहेरचा माणूस मार्गदर्शन करीत ते लोक कोणत्या प्रकारचे, कसं फिरव, काय कर, पण प्रत्यक्षात उघडावं कोणला लागत? हातून कडी लावलेली आहे, तर याला बाहेरचा माणूस नाही सोडू शकत. हे सुटण्याची पहिल्यांदा पद्धतीची जाणीव तर निर्माण व्हावी, मग सुटायची तळमळ. नंबर 2चा मुद्दा मुमुक्षुत्व. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. आणि 3रं साधू पुरुष संश्रय. चंद्रामृत सुखे सेववेद, चंद्रामृत सुखे सेववेद, अस्तादार विधरवेल, अस्तादार विधरवेल, पाया हेरा सागर करवेल, पाया हेरा सागर करवेल. परिचा साधूची भेटी ऐसे कैसे भेटती ते साधू, ऐसे कैसे भेटती ते साधू. ऐसे कैसे भेटती ते साधू, ऐसे कैसे भेटती ते साधूंची भेट. साधू भेटणं अवघड आहे का साधू कळणं अवघड आहे? जरा बारीक चिंतन करीत चला जरा. साधू भेटणं अवघड आहे, भेटून कळलं नाही अनेकांना. म्हणून सच्चिदानंद ब्रह्मलीन रामदास बाबांनी बी सांगायचे आपण भाग्यवान आहोत, साधूच्या नंतर आपला जन्म झाला. साधूच्या अगोदर झाला असता तरी साधू कळला नसता, साधूच्या बरोबरीने झाला असता तरी साधू कळला नसता. नंतर जन्म झाला आपला, ध्यानात ठेवा. आणि साधू जिवंतपणे कळावा. मेल्यावर जत्रा करणारी लई येत विठ्ठल विठ्ठल. एक म्हणलं तर मा भाऊ आहे तू, भाऊ आहे साधू, तुझा भाऊ आहे, तुझा बाप आहे, तुझा कोणता पोरगा आहे काय साधू? हे सगळं असून नसल्या ते हे सगळं नाही असं नाही. तो कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा पती आहे, कोणाचा पुत्र आहे, पण हे सगळं असून बी त्याच्यामध्ये तो नाही. साधू ओळखण्याची खून नाथ महाराजांनी सांगितलेली. साधू कुठे राहतो? कुठे राहतो साधू? कुठं असतो? साधूला ओळखण्याचं कोण हरिपाठात आली की नाही? दिसती जागे पुढे त्याच्या आधीच मग आपल्या चरण कोणाला आठवत असतील तर बघा मग म्हणा. वा मार्गाचा या कळी का म्हणलं हे पहिलं पाहिजे मग हे म्हणा. तर त्याचं कारण सांगतो. मार्गाचा या कळे भाव भक्ती बळे. भगवंताचा मार्ग ज्याला भाव आणि भक्तीच्या बळाने कळतो. जगाची मेळे न दिसती, कुठे दिसत नाही असे साधू ज्यांना भाव भक्तीने भगवंताकडे जाण्याचा मार्ग सापडला, भगवंत प्राप्त झाला, ती जगाच्या मेळ्यात नसतात. पुढं कोणी काही नाही सांगितलं तरी डोक्यात आपल्या बुद्धीने येतं इथं. जगाच्या मेळ्यात नसत्यात म्हणजे निघाला शोधायला कुठं? जंगलात.
मुद्दाम म्हणलं त्याच्या अगोदरचं प्रमाण पाहिजे, कारण याच्याकरता की आमची दृष्टी विश्वाची चुकली. कशी चुकली? जगाच्या मेळ्यात नाही म्हणल्यावर निघाली कुठे जंगलात, निघाली कुठं कुंभमेळ्यात. जगाच्या मेळ्याने दिसती आणि चिरडून मेली. 450 वर्षांनी असू द्या, नाही तर 1000 वर्षांनी योग येणार असू द्या, तुम्हाला जीवनाचं मूल्य कळलं का? एवढ्यात भागलं नाही. एका गाडीमध्ये ट्रेनमध्ये 10,000 बसायला निघाली. यांना काही भेजा नावाची गोष्ट आहे का नाही? माझ्यासारखा म्हणलं असतं मी पेटली ती गाडी ती गर्दी. जवळ रुपया लागत नाही आज प्रवास करायला. गाडी बुक केली असती किती लागतात महाराष्ट्रात घरी जायला? 50,000 ना. चाललो 50,000ला काय किंमत आहे? तुम्ही जिथं असले तर 50,000 किती वेळेला कमवा. स्पेशल एकट्याने गाडी करून जागेवाला असतो. काय त्या गाडीवर पाणी पडलं होतं माराय गेली. हे आहेत काय? बुद्धी नावाची गोष्ट आहे का? बुद्धी व्यवस्था चोख केली होती. जगतामध्ये व्यवस्था नाही. अर्धा देश कुंभमेळ्याला जाऊन आलाय. सामान्य गोष्ट नाही. बोलाय काय लागत? एखादी दुर्घटना घडली म्हणजे सगळं फेल झालं असं कोण सांगितलं तुम्हाला? गेले होते त्यांना विचारा काय व्यवस्था होती कसं होतं. जागोजागी अशी राज्य सरकारने कंत्राटं दिली होती. 5,000, 10,000, 2,000 माणसांची नाश्ता जेवण पाणी सर्व फ्री. नंतर त्यांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर 50 किलोमीटर बाहेरच गाड्या थांबवल्या. हे आपली बाहेर जात नाही तोपर्यंत मध्ये एकाला येऊ द्यायचं नाही. बरोबर आहे. चल आपल्या विषयाकडे येऊया. मार्गदयाकडे भाव भक्ती बळे जगाची या मेळे न दिसती की आम्ही अरण्यात शोधायला जाऊ हे नाथ महाराजांना माहितीये. म्हणून त्याच्या पुढच्या चरणामध्ये म्हणले दिसती जनीवनी, दिसती जनीवनी, दिसती जनीवनी प्रत्यक्ष होत. 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 एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता. एका जनार्दनी ओळखिले, एका जनार्दनी ओळखिले. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी मार्गदयाकडे भाव भक्ती मळे जगाची मेळे न दिसती. म्हणून तुम्ही रानात शोधायला जाल हे त्यांना माहित होतं. म्हणून पुढच्या चरणात म्हटलं तसं काय करू नका. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. जनामध्ये वनामध्ये सर्वत्र तुम्हाला दिसतील. माणसामध्ये बी दिसतील. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई मी तयांच्या हृदयी समग्राचे. ज्ञानाचे चालते बिंब अवयवती सुखाचे गोप. हेर माणूसपणाची भांब हा लौकिक भागू. तुम्ही त्याला माणसं समजता, माणसं समजता संतांना साधूला. गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ, वृक्ष नवती वड पिंपळ, वृक्ष नवती वड पिंपळ. संत ते नवते जाण मन सासारे. संत ते संत नवती जाण मान सासारे. गंगा नव्हे जळ, नवती वड पिंपळ, वड पिंपळ. संत नवती जाण मन
त्या सारिके गंगेला सामान्य पाणी समजू नका. तुम्हाला माहिती आहे ह्या पाण्याचं महत्व, पाण्याचंच म्हणतोय. नर्मदेचं पाणी, नर्मदा नदीचं पाणी, नर्मदा जल ज्याला म्हणतात, हे जर तुम्ही ठेवलं ना एखादा भांड्यामध्ये, तुम्हाला कल्पना आहे का त्याचं वर्णन? त्याच्यामध्ये विकार पावत नाही. किती दिवस? गंगेचं पाणी 6 महिन्यात 6 महिने विकार पावत नाही. इथून बोटीमध्ये घेऊन जायचे प्यायला इंग्रज लोक, 6 महिने लागायचे इंग्लंडला जायला. 40 वर्षापूर्वीचा काळ आहे. पण पाण्यामध्ये विकार निर्माण होत नव्हता. नर्मदा पुराणामध्ये नर्मदेच्या जलाचं महत्व सांगितलेलं आहे की नर्मदेचं जल 1 कल्पपर्यंत त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही. पाणी आहे काय नर्मदा? गंगा पाणी आहे का? हे संशोधन करून लिहिलंय. गंगा नव्हे जळ. आणि वृक्ष नवती वड पिंपळ, वड आणि पिंपळ हे सामान्य वृक्षासारखे नाहीत. भगवंताची विभूती आहे. संत नवती जान मानसा त्यासारखी. 3रा मुद्दा पूर्ण झाला. मनुष्यत्व मुमुक्षुत्व साधू पुरुष संश्रया. त्या साधूची भेट एक वेळ चंद्राचं अमृत सेवन करायला भेटेल. चंद्र अमृत वर्षाव करतो तो असा पावसासारखा पडत नाही. ते अमृत हे लगे अदृश्य पद्धतीने त्या ठिकाणी पडतं असं दिसत नाही. दृश्य नाहीये ते अमृत. आणि ती घेण्याची रीत या वनस्पतींना झाडांना माहितीये. ती सेवन करण्याची रीत, जसं चकोर पक्ष चातक पक्षाला पाणी पिण्याची सवय आहे, हंसाला त्या ठिकाणी दूध आणि पाणी वेगळं करण्याची रीत माहितीये, तसं या वृक्षवल्ली वन या सगळ्यांना ती चंद्रामृत सेवन करायची रीत माहिती आहे. आणि नंतर अन्नाच्या रूपानं आपल्याला ते अमृतत्व प्रदान करतात सर्वांना. म्हणून या ठिकाणी काय मुद्दा चालला होता की संतांची भेट जी आहे ती, या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. आणि हे संत स्वतः त्या भगवंताला स्वतः त्यांनी जोडलेलं असतं. जोडून पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्यालाही त्या भगवंताला जोडण्याचं काम करत असतात. जोडण्याकरता मुद्दा चालला होता आपला. घनरूप असणाऱ्याचं द्रवात रूपांतर करण्याचा मुद्दा चालला होता. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं परमात्मा जोडला, त्यावेळेला संत दर्शने हा लाभ, 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 संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने हा लाभ, 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 संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने हा लाभ, 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 संत दर्शने हा लाभ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला.
कुठं जोडायचं ते मी सांगितलं. पद्मनाभ शब्दामध्ये नाभिस्थानाजवळ जोडायचं आहे. म्हणून महाविष्णूच्या नाभिस्थानातून कमळ निर्माण झालं, त्याच्यातून ब्रह्मदेव हे रूपात करताना तुम्हाला सुद्धा इथे जोडायचा. नुसत्या इथं जोडायची कामं चालल्यात. इथं जोडलेलं किती दिवस टिकल? हे 2 परावाणीचा उगम आहे नाभिस्थानापासून. म्हणून नाम घेताना परावाणीपासून श्वासोश्वासी नामस्मरण केल्यानंतर परावाणीपाशी वृत्ती जाऊन भिडते आणि मगच पद्मनाभ जोडला जातो. जोडलेला पद्मनाभ साधन, जोडण्याचं साधन काय आहे? नाम. नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जनी. नाम सोडून दुसरं काही आवश्यकता नाही. ते नाम अनादिकालचं नाम परंपरेने युक्त साधूच्या गुरुच्या मुखातून यावं लागतं. जोडला. आता तिथून पुढे किती दिवस त्याचा जप करायचा त्याला सुद्धा एक लिमिट आहे. तिथून पुढे शब्द जो वापरलेला आहे तो स्मरण हा शब्द वापरलेला आहे. स्मरण, नाम स्मरण, नाम जप आणि नाम स्मरण 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. आता फक्त स्मरणात ठेवायचंय. आता तू विसरूच शकत नाही रे. आता जप करायची तुला गरज नाही. जप हा अलीकडची भूमिका. आता त्या ठिकाणी स्मरणामध्ये तू राहणार आहेस. नामस्मरण. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. अहम सोहम ओहम मुळया सांडी उपाधी. हे सुद्धा सोडून दे. अहम कोहम सोहम हे सोडून दे आणि त्याचं फक्त फक्त आणि फक्त स्मरणच कर. स्मरण म्हणजे आठवण. आता तुमचं नाव तुम्हाला एकदाच कळलं. आता त्याचं काही जप करावं लागला. पण एवढं वळण पडलं की झोपेत जरी असला जागा अर्धा झोपेत तरी ओझ येतो. शब्द जाणीवपूर्वक वापरलाय स्मरण. त्या स्मरणात भगवंताचं केलं तरच आपलं जीवन श्रेयस्कर आहे, अन्यथा नाही. नाम आणि नामी दोन्ही वेगवेगळे नाही. म्हणून हे प्रमाण जे आहे नाम शिविन्मुख तो नर पापिया हरिवीन धावया नपवे कोणी. हरिवीन धावया नपवे कोणी. हरिवीन धावया नपवे कोणी. नाम शिविन्मुख तो नर पापिया हरिवीन धावया नपवे कोणी. हरिवीन धावया नपवे नाम आणि देव वेगळा नाही. म्हणून नामाशी विन्मुख. जो नामाला आपण सन्मुख झालो का विन्मुख आहोत त्याचा त्याने विचार करायचा. नामाशी विन्मुख तो नर पापिया. हे कर्माची पाप पुण्याचा विचार नका करू. कर्माच्या पाप पुण्याचा देव बी विचार करत नाही. अजून या व्यासपीठावरचे कर्माचीच पाप पुण्य सांगून राहिले. सजन कसा आहे विकू लागे मांस. हत्या करणं पाप आहे का पुण्य आहे? आणि देवाने मांस विकू लागावं कळलं का पापाची व्याख्या? मी देवा म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी आपटती. या पापाचं काय? मुख्यतः हे दूर करायचं आहे. आणि म्हणून जो नामाला विन्मुख आहे त्याला पापही म्हटलेले. हरिवीन जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा. नामाशी विन्मुख तो नर पापी आणि हरिवीन धावया. हरीशिवाय कोणी धावून येणार नाही, तुमची सुटका करणार नाही. पुत्र बांधू कांता संपत्तीचे. पुत्र बांधू कांता संपत्तीचे. पुत्र बांधू कांता संपत्तीचे. पुत्र बांधू कांता संपत्तीचे. हरिवीन कोणी नाही सोडविता. हरिवीन कोणी नाही सोडविता. हरिवीन कोणी नाही सोडविता. हरिवीन कोणी नाही सोडविता. पुत्र बांधू कांता संपत्तीचे. पुत्र बांधू कांता संपत्तीचे.
काय सांगायचं नाही, तुमच्या भावाचं मला काय सांगू नका. सगळीकडे चालू आहे. जागले मोठ 1.25 लाखाची राहू दे, आपल्यालाच माहिती नाही का. 3च पात्र धरली. कोण कोण? सगळी नाही धरली. काय राहायचं? मुख्यमंत्रीच काय राहत रे मिटिंगला, तर उपमुख्यमंत्र्यांचं काय घेऊन राहिले तुम्ही? कोणती? पुत्र, सगळ्यात प्रिय पुत्र, बंधू आणि कांता. आई वडील का नाही धरले? आई वडिलांची जरा भूमिका जरा नरम आहे थोडीशी मुलांबद्दल. पण ह्या तिन्हीला मात्र गृहीत धरलं नाही रे. नाही कुणाचे कोणी 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 नाही रे. नाही कुणाचे कोणी. कुणाचे भाऊ कुणाचा बरोबर. कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेरा मागे मेरा मागे सर्व राहिले तुटतील लागे दोरे. मेरा मागे सर्व राहिले तुटतील लागे दोरे. काही कुणाचे कोणी नाही रे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे. बोलायचं नाही कोणला. अन्नाला मागवान संध्याकाळ आपण मनात ठेवायचं, तसं जाणून वर्तायचं. संतांचं म्हणणं जाणून वर्तायचं. काय करायचं आता जगात राहायचं म्हणल्यानंतर जरा ठेवा, पण पक्की गोंगाट बांधायची अंतकरणामध्ये. पुत्र बंधू कांता संपत्तीची हरवी न कोणी नाही सोडविता. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाह. माता पिता बंधू बहिणी कोणी न पविते. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडवी. मित्र सखे दोरे सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जात. एकला मी दुःख भोगी तेथे तुझं सोडवे ना. एका चक्रपाणी वाचो तेथे कोणी सोडावी ना. एका सद्गुरु वाचो तेथे तुझं सोडवी ना. एका सद्गुरु वाचोने कर्मला बसलाय महात्मा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. एक सद्गुरु किंवा तुकामध्ये तुझं सोडविला कोणी. एका चक्रपाणी वाचोनी. म्हणून त्याचं स्मरण करायचं.
वासुदेव स्मरणे सुटती जन्म मरण व्याधी, जन्म मरणाची व्याधी. आणि हे दोन वेगळे नाही, सद्गुरु संत देव वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या दोघा पोरांची गाडीची टक्कर झाली आणि दोघही बी लॉर्ड होते. आम्हाला तो मला ओळखलं का? माझा काका कॅबिनेट मंत्री आहे. तो म्हणला मला ओळखलं का? माझा मामा बी कॅबिनेट मंत्री आहे. आणि वाद झाला, वाढला. दोघांनी फोन केल्याबरोबर जो माणूस आला हा याचा काकाच त्याचा मामा होता. आहे काय? देवते संत हे दोन्ही वेगळेच नाही. आणि म्हणून ते त्याच स्मरण करायला लावतात. आणि त्या हरीचं स्मरण हा महत्वाचा विषय आहे. हरीचं स्मरण त्या ठिकाणी करणारा त्याच्या योगानं पोटी कुळांना पवित्र करता येतं, असं हे हरीचं स्मरण आहे. जो कोणी असा असेल असा एकच पुत्र मला दे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या ध्रुवपदामध्ये सांगतात, पुरे एकच पुत्र माय पोटी, 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 पुरे पुत्राची पुत्र माय पोटी, पुरे एकच माय पुत्र पोटी, पुरे एकच पुत्र माय पोटी, पुरे एकच पुत्र माय पोटी. हरिद्वारने उधरी गुण गोटी, हरिद्वारने उधरी गोटी गुळगुटी, पुरे एकच पुत्र माय पोटी, पुरे एकच पुत्र माय पोटी. हरिद्वारने उधरी गुण गोटी, हरिद्वारने उधरी गुण गोटी, पुरे एकच पुत्र माय पोटी, पुरे एकच पुत्र माय पोटी. हे भगवंता मला द्यायचंच जर झालं, एक तर तुकोबाराय मागणाऱ्यातले नाही, त्यांच्या वाडवडिलांचं सांगतो. म्हणून तर ते म्हणतात ना, काही मागणे हे अनुचित आणि वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वडिलांनी वाडवडिलांनी मागण्याकरता भक्तीच केली नाही आणि आमची भक्ती मागण्याकरताच आहे. बोलोबा आणि कनकाई आई वडील तुकोबारायांची, बोलोबांची वाडी आहे पंढरपूरची. आणि कनकाई मध्ये विनंती केली, मला फक्त एकदा पंढरपूरला घेऊन जा. एकदाच, फक्त एकदाच. तुला दरवर्षी नेईन पण काही नेत नाही माहिती का तुला? तू त्या देवा मागशील काही ह्या भीतीने नेत नाही, तर मला काय तुला डोक्यावर उचलून घ्यायचंय का? तू मागितल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही नाही, मी मागणारच नाही. तुम्हाला वचन देते देवाकडे, मी मागणार नाही काही, तुम्ही मला घेऊन जा. आणि नेलं बा एकदा. पण तिथे मंदिरात जाताना एकत्रित गेले, पण तिथं दोन लाईनी वेगवेगळ्या झाल्या. एक महिलांची वेगळी, पुरुषांची वेगळी. आणि ती महिलांची लाईन कमी होती, ते गेली पुढे कनकाई आणि बोलोबा राहिले माग. आणि पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवताना डोक्यामध्ये आलं आणि मागितलंच. काय मागितलं? पुरे एकचे पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. मागितलं एकच पुत्र, एकच पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा लोकी झेंडा, लोकी झेंडा, ज्याचा लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा लोकी झेंडा, ज्याचा लोकी झेंडा, लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. जैसी मेरा मुक्ताबाई, मेरा मुक्ताबाई, जैसी मेरा मुक्ताबाई. कन्या ऐसी देई, जैसी मेरा मुक्ताबाई, जैसी मेरा मुक्ताबाई, जैसी मेरा मुक्ताबाई. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे वाईट अर्थाने गुंडागिरी करणार नाही.
आला का लक्षात? तिन्ही लोके झेंडा असा लावणारा नाही, लावतं सुद्धा वाटत नाही आपला पोरगा माझ्या मागं गुंड व्हावा. अरुण गवळीला बी जाऊन विचारा, चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये घातले आणि त्याला ह्या जगाचा वारा सुद्धा नाही लावून देते ती. तो पण तुम्ही आपण तर फार मारती काही नाही, आम्हाला टाईमच नाही पोरांचं लक्ष द्यायला, त्याच्यामुळे बिघडतात. लहानपणात माळा घातल्या, पुढे काय दिवस लावणार आहे माहिती नाही. आता आहेत का नाही ते बी विचार नका. जर माणूस भेटला नाही का समजायचं करोनामध्ये हा गेला किंवा याची मावाज निघाली किंवा याच्या पोरांची निघाली म्हणून भेटत नाही. आम्ही पक्क सूत्र करून ठेवले, भेटत दोन्ही पैकी एक. करोनात हा मेला किंवा याची माळ गेली किंवा याच्या पोरांची माळ गेली, समजून जायचं. काय विषय चालला होता आपला? पुत्र. त्या कनकाई मातेनं ज्या वेळेला मग बाहेर आल्यानंतर तुकोबाराय बाहेर आले, एकमेकांची भेट झाली, बघ मागितलं नाही ना काही, ती चरणावरच लागली. माफ करा, काय शिक्षा करायची ती करा, माफ नाही शिक्षा करा, पण मी तुमचं वचन मोडलं आणि मागितलं. पण मागितलं तरी काय म्हणले, असा असा ऐसा पुत्र व्हावा, ऐसा गुंडा ज्याचा, किंवा ऐसा पुत्र देई देवा जगमन त्याला. असा पुत्र ते असं माहित. म्हणजे शांत झाले, म्हणजे ठीक आहे, ते मागायला नव्हतं पाहिजे, पण बऱ्यापैकी मागितलं. तू एक तर मागायला नव्हतं पाहिजे, पण काय हरकत नाही, मागितलं तर हरकत नाही. पुरे एकाची पुत्र माये पोटी. पण इथे अखंड अभंगामध्ये मुलींचं एकही उदाहरण दिलेलं नाही, कन्यांचं शेवटपर्यंत. उदाहरणं जी दिली, पहिलं ध्रुवपद जर सोडलं आणि शेवटचं जर चरण जर सोडलं, 8 चरणामध्ये 2 सोडली, ती 6 जणांची माहिती मांडली. त्याच्यामध्ये मीरा मुक्ताबाईचा उल्लेख तुकोबारायांनी केला नाही. म्हणजे कमीपणा दिला का त्यांनी कन्याला? नाही. मग हे असं हे त्यांचं प्रमाण आहे, कन्या तरी ऐशी देई. किंवा दुसरं त्यांचं प्रमाण जर पाहिलं तर पहिल्या नंबरला कन्येला दिलंय महत्व आणि नंबर दुसरा कोणाला दिले? आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पित्यांना धन्यता दिली. आणि पुढच्या चरणात कणकुळी कन्या पुत्र नंतर कन्या पहिली. इथे त्यांना या अभंगामध्ये विशेषत्वानं जे सांगायचं आहे, तिथे पुत्र पूनम या अर्थ पुत्रच असा अर्थ नाही, तर त्या ठिकाणी कन्या आणि पुत्र दोन्ही मिळून सांगायचं. इतर अभंगाचं जर आपण चाचपणी केली तर आपल्या लक्षात येईल. पूम नावाचा पुत्र नरकामधून जो सुटका करतो पूर्वजांची, त्याला पुत्र ही संज्ञा आहे. पूर्ण नरक आहे आणि त्यातून त्याच्यातून तारतो. म्हणून त्या ठिकाणी या पूर्वजांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य हरीच्या स्मरणामध्ये आहे. असा एक पुत्र मला दे, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे पोळे कोटी. हरीचं स्मरण करून स्वतःचा जो उद्धार करील, एवढंच नव्हे तर त्याच्या कोटी कुळांचा उद्धार मागच्यांचा होत असतो, एक जर हरिभक्तीला लागला तर. पुनम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवती च तेन. त्याचं कुळही पवित्र होतं, जननी कृतार्थ होते आई, आणि त्या ठिकाणी संपूर्ण पृथ्वीला पावन करण्याचं सामर्थ्य अशा पुत्रामध्ये निर्माण होतो. नारद भक्ती सूत्रामध्ये 68वं सूत्र आलेलं आहे, जे अष्टसात्विक भावाचं वर्णन करतं. जे सूत्र कंठावरोदश्य रोमांच्या श्रुभी परस्परम लपमान, हे अष्टसात्विक भाव त्याचं वर्णन 68व्या सूत्रामध्ये आलं. आणि 69वं सूत्र सांगतं की ज्याला या पद्धतीचे प्रेम भगवत प्रेम अंतःकरणात निर्माण झालं त्याची पावर सांगतं 69वं सूत्र. तीर्थान कुर्वन्ति तीर्थानी, तीर्थांना तीर्थत्व आणण्याचं प्राप्त पावर त्याच्यामध्ये निर्माण होते. भगवत प्रेम ज्याच्यामध्ये निर्माण झालं, तीर्थान कुर्वन्ति तीर्थानी पावनानी कुलानी च,
कुलांनाही पावन करण्याचं सामर्थ्य त्याच्यात प्राप्त होतं. निवळ कुलाला नाही तर पृथ्वीच, काय शब्द वापरला पुढचा, पृथ्वीवरच्या सर्व जीवांचं उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये, त्याच्यात भगवत प्रेम निर्माण झालं. पृथ्वींच्या सामान्य नाही. म्हणून महाराजांनी म्हटलं की पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी. असं कोणी होऊन गेलं का पूर्वी? त्याच्याकरता उदाहरण महाराजांनी त्या ठिकाणी दिलं. सूर्यवंशामध्ये धन्यवंश, धन्यवंश, धन्यवंश काय जन्मले भगीरथ, बरोबर. धन्यवंशी जन्मले भगीरथ. सूर्यवंशी जन्मला भगीरथ. सूर्यकुळातच उदाहरण आहे त्यात. सूर्यकुळामध्ये जन्माला आलेला भगीरथ. काय घटना घडलेली आहे उदाहरण देताना पहा. सगर पुत्र ज्याला म्हणतात, सगर, हा सगर नावाचा राजा होता आणि त्याचे 60,000 पुत्र होते. चक्रवर्ती सम्राट होता. अश्वमेध यज्ञ केला आणि यज्ञाचा घोडा त्या ठिकाणी सोडला. जो कोणी अडविल, ज्याला विरोध करायचा असेल तो घोडा त्या ठिकाणी अडवायचा, युद्ध करायचं, नाही तर मांडलिक होऊन त्या ठिकाणी जी खंडणी असेल ती द्यायची, अशी पद्धत होती. तो घोडा त्या ठिकाणी ज्या वेळेला त्याच्या मागे सैन्य चाललेलं असताना तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आला आणि तिथे थांबला. सैनिकांच्या लक्षामध्ये आलं नाही. त्या झाडाझुडपामधून सर्वत्र शोध करण्यात आला. घोडा काही सापडत नाही. यज्ञ तर चालू आहे, घोडा सापडत नाही. त्या सगरपुत्र ज्या वेळेला पाठीमागे आले आणि पाहिलं, कपिल मुनी ध्यानस्थ स्थितीमध्ये होते आणि तो घोडा तिथे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर यांची बुद्धी अशी फिरली की म्हणले, ह्याने ह्या जोगड्यानेच हा घोडा बांधून इथं ठेवलेला आहे आणि आता बगड्यासारखं ध्यान धरून बसलेला आहे असं समजून त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला, त्यांचा छळ केला, त्यांना पकडलं, बाजू बंद घालून त्या ठिकाणी पकडून राजाकडे घेऊन जायला निघाले. त्यावेळेला संतांचं हृदय, संत कधीही कुणाला शाप देत नाही. यांच्या कर्मानेच त्यांना त्या ठिकाणी ते 60,000 सगरपुत्र भस्म झाले. भस्म झाल्यानंतर त्या कुळामध्ये पुढे जे काही त्या ठिकाणी एक पुत्र उरला, अंशुमन दिलीप असं करत करत पुढे ज्या वेळेला त्या सगर कुळामध्ये भगीरथ नावाचा एक पुत्र त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याला आपल्या कुलाचं पतन झालेलं लक्षात आल्याबरोबर त्याने तपाच्या समर्थानं गंगेची त्या ठिकाणी गंगेला विनंती केली, माझ्या या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता स्वर्गातून आपण खाली अवतीर्ण व्हावं. गंगेनं सांगितलं, माझा ओघ या भूतलाला सहन होणार नाही, सगळी पृथ्वी वाहून जाईल. भगवान शंकराची प्रार्थना करा, ते मला धारण करतील जटेवरती आणि मग तिथून मी खाली येईल. भगवान शंकरांना प्रसन्न केलं भगीरथानं आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या गंगेचा ओघ आपल्या जटेमध्ये घेऊन आणि मग हिमालयामध्ये 7 धारांमध्ये अलकनंदा आदी ज्या नावं आहेत, वेगवेगळी नावं आहेत, तिथं भागीरथी, अलकनंदा अशी 7 स्रोत, गंगा, यमुना, सरस्वती आदी आदी ही सगळे स्रोत वेगवेगळ्या दिशेनं गेले एका ठिकाणी पडून आणि मग त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमाजवळ त्या ठिकाणी ही गंगा वाहत आली आणि भस्मसात झालेले जे काही त्या ठिकाणी सगरपुत्र होते त्या सगळ्यांचा उद्धार झाला. असा भगीरथासारखा एक पुत्र त्याने गंगा आणून आपल्या कुळाला पवित्र केलं. द्वितीय चरणामध्ये महाराजांनी सूर्यवंशी जन्मले भगीरथ, सूर्यवंशी जन्मले भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले, गंगा आणोनी पूर्वज केले. सूर्यवंशी जन्मले भगीरथ, सूर्यवंशी जन्मले भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले, गंगा आणोनी पूर्वज केले. सूर्यवंशी जन्मला भगीरथ, सूर्यवंशी जन्मला भगीरथ,
गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. स्वर्गात ती गंगा या भूतलावर आणली आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. अशा प्रकारचा असा एकच पुत्र जरी मला दिला तरी ज्याच्या योगानं हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. त्यानंतर दुसरं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्र्यंबकेश्वराजवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करणाऱ्याच्या पुण्याची गणना नाही. एकीकडे जसं पुण्याची गणना भगवंताच्या नामस्मरणाने पुण्याची गणना होऊ शकत नाही, तसं त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेनं पुण्याची गणना होत नाही. त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती गौतम मुनी त्या वेळेला राहत असताना या भूतलावरच्या पापी लोकांच्या उद्धाराचं साधन स्वर्गामध्ये असणाऱ्या त्या गोदावरीला, या सगळ्या गंगा यमुना सरस्वती आदी ज्या सप्त नद्या आहेत ना, या सगळ्या स्वर्गामध्ये या ठिकाणी देवता रूपामध्ये आहे. आणि त्याच्यातल्या त्या ठिकाणी या गोदावरीला भूतलावरती आणण्याकरता गौतम मुनीचं सामर्थ्य या सगळ्या ऋषींना माहीत होतं, परंतु तो निष्काम होता. कोणत्याच प्रकारे त्याला कोणतंही जगत कल्याणाचं सुद्धा वृत्तीमध्ये हे नाही. बस आपल्या स्वरूपामध्ये रममान असणारा महात्मा, त्याला जगताचं सुद्धा काही पुढे काही राहत नाही भाव त्याच्या ठिकाणी. त्याचा तोच आपल्या वृत्तीमध्ये रममान झालेला आत्मस्वरूपाशी त्याला जगताची सुद्धा चिंता नसते. हे आईशी कळवळ्याची जातीने ही सुद्धा अलीकडे राहते भूमिका बरं का. नंतर त्याला काहीच परमार्थातून ज्या दिवशी रिटायर होईल ना माणूस, तेव्हा खरा परमार्थ आहे. संसारातून रिटायर झालेले अनेक आहेत हो, पण परमार्थातून सुद्धा रिटायर व्हायचंय. माणसांनो त्याला ठेवा, ज्या दिवशी परमार्थातून रिटायर व्हाल ना, त्या दिवशी तुमचा परमार्थ सफल आहे. काहीच करणं नाही त्यांना, द्या काहीच नाही. पुढे अशीच वृत्ती राहिली पाहिजे. बस इमान, कोणाला काही सांगायचं नाही, ऐकायची इच्छा नाही, कोणाला सांगायची इच्छा नाही, सामान्य भूमिका नाही. तिथपर्यंत जायचं. श्री गुरुला प्रार्थना करून सांगावं, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता झालं तुमची आज्ञा आतापर्यंत पाळून इथपर्यंत सेवा केली, आता मला माझं स्वतःच थोडंसं करू द्या. माफी मागतो म्हणावं त्यांनी श्री गुरुला, आता थोडे दिवस मला माझं करू द्या. ध्यानात ठेवा, लय पुळका नका येऊन देऊ जगत उद्धाराचा. विठ्ठला विठ्ठला मग या ऋषीमुनींनी काय केलं की त्या ठिकाणी ते ध्यानस्थ बसलेले गौतम मुनी. असं नसतं बसून, असं नसतं, आणि असंच असतं, असं नसतं होऊन बसले. आणि त्या वेळेला एक दर्भ घेतला आणि तो अभिमंत्रून त्या आपलं एक गाय निर्माण केली मायावी. या ऋषींनी मायावी गाय निर्माण केली. त्यांनी ज्या साडी पेरलेल्या होत्या, भाताची शेती होती, त्याच्यावर गुजरात चालायचं या ऋषींचा. आणि त्या गौतमाच्या शेतामध्ये ती गाय चरायला लागल्याबरोबर जागेवरून तो उठता येईना. त्याने एक दर्भ घेतला, अभिमंत्रून तो गायीला फक्त उसकण्याकरता, मारण्याची इच्छा नव्हती त्यांनी, फक्त उसकण्याकरता टाकला. पण नेम चुकला, तो दर्भ तिच्या जीवाग्री लागला आणि गो हत्या घडली. सगळ्या ऋषीमुनींनी कालका केला, गो हत्या घडली तुम्हाला गौतम मुनी. याला एकच प्रायश्चित्त, गोदावरी ती स्वर्गातली ती ते भूतलावर आणायची आणि त्या ठिकाणी मग त्या पुण्याईच्या योगानं तुमच्या पातकाची नाश होईल. त्यावेळेला त्यांनी तपश्चर्या करून ती गोदावरी, त्या ठिकाणी तिला गोदावरी, ती गंगाच एकच आहे नाव, ती गंगा आली. आणि त्या ठिकाणी आता मला त्या ऋषीचं नाव आठवेना, त्या ऋषींनी काय केलं माहिती का, जन्नू ऋषी. जन्नू ऋषींनी आपल्या मांडीमध्ये तिला त्या ठिकाणी हे केलं, सगळं व्हायला लागलं ना सगळं जग, म्हणून त्या मांडी मग कापून त्याच्यामध्ये गडप केली आणि पुन्हा त्या ठिकाणी प्रार्थना केल्यावर काढायला लावली, म्हणून तिचं नाव जान्हवी पडलं. की वेगवेगळ्या नावाला काही कारण आहेत नाही. तर गटाराचं पाणी असू द्या, नदीचं, समुद्राचं कुठलंही असलं तरी शास्त्रीय भाषेमध्ये H2Oच आहे बरं का, यात काही फरक नाही, H2Oच आहे. तसं या सगळ्या एकच आहे गंगा, ती वेगवेगळी नाही. नर्मदा असो, गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, म्हणू नका आता तुम्ही मंगलाष्टक आलं का लक्षामध्ये. या सगळ्या ज्या आहेत ह्या
त्या ठिकाणी मग जान्हवी नाव त्यामुळं पडलं. गोदावरी म्हणजे त्याच अर्थाने गोद म्हणजे मांडी, त्यातून प्रगट झाली पुन्हा ती, म्हणून तिचं नाव गोदावरी पडलं. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, गौतमाने आणली गोदावरी, 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 गौतमाने आणली गोदावरी. आपण तारुणी दुसऱ्याची तारी, आपण तारुणी दुसऱ्याची तारी, एकची पुत्र माय पोटी, एकची पुत्र माय पोटी. आपण तारुणी दुसऱ्याची तारी, आपण तारुणी दुसऱ्याची तारी, पुढे पुढे गौतमाने आणली गोदावरी, आपण तरोनी तुझिया सितारी. तुकोबाराय म्हणतात, आपण करेल नवे नवल आणि उद्धरेल कुळ, आणि काय आपण तरेल यात काय नवल आहे, इतरांचाही कुळाचा उद्धार कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण तरला तर तरला, परंतु दुजिया सीतारी. गौतमाने आणली गोदावरी, आपण तरोन दुजिया सीतारी. त्याच्यापुढे 3रं उदाहरण कोणाचं दिलं, ध्रुव बाळाचं. 5 वर्षाचं ध्रुव बाळ आहे. उत्तानपाद नावाचा राजा, प्रियव्रत आणि उत्तानपाद श्रीमद भागवतामध्ये ह्या सगळ्या कथा आहेत. सगळ्या पुत्रांची बी आहे, गौतमाची बी आहे, आणि 3रं जे उदाहरण आहे ध्रुव बाळाचं ते उदाहरण आहे. स्वयंभू मनू ब्रह्मदेवाचा पुत्र, स्वयंभू मनूचे 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताचा वंश जो राजाचा भरताचा वगैरे हा वंश सांगितला, आणि इकडे उत्तानपाद जो आहे त्याच्यामध्ये ध्रुव बाळाचा वंश त्याच्यातला आहे. उत्तानपादाचा त्याच्या 2 राणे, एक सुरुची आणि सुनीती. आता कोणचं जास्त कोणती आवडेल दोन्ही मधली, कोणला जगाला कोणती आवडेल, कोणती दिसते कोणती आवडेल, सुरुची का सुनीती? नीती कोणाला आवडत नाही. सुरुची, रुचकर सगळ्या गोष्टी आवडतात. आणि हा सुनीतीचा पुत्र, ध्रुव सुनीतीचा पुत्र आहे. पण त्या ठिकाणी या सुरुचीनं ज्या वेळेला हा ध्रुव बाळ आपल्या आईच्या मांडीवर बसलेला असताना, सुनीतीच्या मांडीवर, सुरुचीच्या मांडीवर बसलेला, सावत्राईच्या मांडीवर बसलेला असताना, हा बरोबर सुरुचीच्या सावत्राईच्या दोन्ही शब्द वापरले मी. सुरुची आली धावत, तिच्या पुत्राचं नाव उत्तम आहे, फक्त माझ्या पोलालाच त्या ठिकाणी मांडीवर बसण्याचा अधिकार आहे. तो तपश्चर्या कर आणि माझ्या पोटी जन्म घेण्याची इच्छा करते वाकडं, सुरुचीनं सांगितलं आणि हिसकावलं खाली. रागामध्ये त्या ठिकाणी आपल्या आईकडे आला आणि आपल्या आईला कहाणी सांगितली सुनीतीला. ती म्हणले तिचं काय चुकलं नाही, तिचा अधिकार आहे, माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे राजावरती, राजा तिच्या बोलण्याने चालतो, ती पट्टराणी आहे, आवडती आहे, मी नावडती आहे. काय म्हणली ती? म्हणली की माझ्या पोटी जन्म घेण्याकरता तपश्चर्या कर आणि देवाची प्राप्ती करून माझ्या पोटी जन्म माग. मी असा विचार केला की हिच्या पोटी जन्म घेण्याकरता देवाची तपश्चर्या करायची काय आवश्यकता आहे? मग देवाची तपश्चर्या करून मला काय मागायचं ते मी मागेल ना, हिच्या पोटीच कशाला जन्म मागेल? मला परवानगी दे जाण्याची. आईने परवानगी दिली. दिल्यानंतर निघाल्यानंतर नारद मुनीमध्ये भेटले परीक्षा पाहण्याकरता. हा बाळ कुठे चालला? 5 वर्षाचं पोरग आहे ते. बाळ कुठे चालला? म्हणजे देवाच्या प्राप्ती करता.
अरे देव असा मिळणार आहे का जंगलामध्ये? वाघ हिंस्र प्राणी तुला खाऊन टाकतील, म्हणजे लावून तरी काय करायचं, जगून तरी म्हणजे ऐकणार नाही, जाऊ द्या मला. मग त्या ठिकाणी त्याचा निश्चय पाहून नारद मुनींनी त्याला अनुग्रह दिला आणि त्या नामाचं चिंतन. वृंदावन मध्ये मधुवन नावाचं वन आहे, जायचंय आपल्याला. बाकीच्यांनी इच्छा करू नका, ज्यांचं बुकिंग झालंय तेवढ्यांनाच जायचंय. बाकीच्यांनी आपला मजेने प्रपंच करा. 7 महिन्यात प्रचार चालला, तेव्हा बरेच झोपले होते, आता फोन यायला लागले आम्हाला यायचे, या मागच्या गाडीने. भरपूर गाड्या येतात तिकडं म्हणून. साईड ओपन केल्यावर अर्ध्या तासामध्ये बुकिंग, देशभरातल्या ऑनलाईन चालू आहे बुकिंग व्हायला. टाइम काय लागतो? मग त्या मधुवनामध्ये तपश्चर्या करण्याकरता बसला. पहिल्यांदा 6 महिने तपश्चर्या केली. पहिल्या महिन्यामध्ये अन्नाचा, दुसऱ्या महिन्यात पाण्याचा, असं करत करत प्राणाचा सुद्धा पालापाचोळा असं एक करत करत प्राणाचा सुद्धा त्याग केला. आणि मग भगवंत प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी त्याला मागायचं सरी 5 वर्षाच्या मुलाला काय करणार आहे हो? भगवान परमात्म्याची स्तुती त्याला करता येईना. माऊली ज्ञानोबा म्हणतात, भगवंतानं आपला कपोल नावाचा शंख त्याच्या गालाला लावल्याबरोबर सरस्वती त्याच्या जिभेवर बसून तो भगवंताची स्तुती करू लागला. त्या ध्रुव बाळाला काही कळत नव्हतं मागायचं, पण देवाला माहितीये याला काही कळत नाही, मला तर कळतंय ना. आणि त्याला आढळपद दिलं. आजही ध्रुवतारा आपल्याला आकाशगंगेमध्ये भेटेल. तो ध्रुव आढळपदावरती बसवला. अभंगाचं कितवं चरण? 4 म्हणा. 5 वर्षाचे ध्रुव बाता, 5 वर्षाचे ध्रुव बाता, 5 वर्षाचे बाळताने, 5 वर्षाचे ध्रुव बाळताने. आढळपदी बैसले बहुमाने, आढळपदी बैसले बहुमाने. एकाची पुत्र माये पोटी, एकाची माये पोटी. आढळपदी बैसले, आढळपदी बैसले बहुमाने. पुरे एकाचे पुत्र माय पोटी, पुरे एकाचे पुत्र माय पोटी. 5 वर्षाचे ध्रुव बाळ त्यानी आढळपदी स्थापिले बहुमाने. तो वनाला याची लागी, वनाला याची लागी. ती पित्याच्या वैसवया उत्संगी, पित्याच्या बैसावया उत्संगी. चंद्र सूर्य परी जगीसला गुजला. चंद्र सूर्य परी जगी श्लाघुदा. 5 वर्षाचे ध्रुव बाळताने आढळपदी स्थापिले बहुमाने. पुढे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उदरे कुळे कोटी. ढोबार कुमार, 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 ढोबार
कुमाय गोपाल 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 कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जगद्गुरु तुकोबाराय एक उदाहरण एका भक्ताचं आपल्या समोर देतात. हरीचं स्मरण करून इतरांनाही उद्धारायला लावणाऱ्यांचं उदाहरण तुकोबाराय ग्रंथांच्या आधारे आपल्या समोर देतात. त्याच्या पुढे चंद्राचं उदाहरण दिलं. तेजपुंज शीतळ सौख्यदानी. तेजपुंज अतिशय तेजस्वी. किती तेजस्वी. पहा चंद्र त्या वेळेला प्रकाशित होतो आकाशामध्ये, सगळं उजाळून टाकतो. पण तेजपुंज असणारा सूर्य त्याच्यापेक्षा सूर्याचा प्रकाश जास्त आहे का चंद्राचा प्रकाश जास्त आहे? हो, सूर्याचा प्रकाश जास्त आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी चंद्राचं उदाहरण दिलं सूर्याचं न देता. तेजपुंज जरी आहे परंतु ताप देणार आहे. जरा मार्च महिना लागल्यावर कळतं आपल्याला काय तो कसा आहे. म्हणून पसायदानामध्ये म्हणताना काय म्हणलेलं आहे? चंद्रमे जयाला मार्तंड देता पहिन. संत हे सूर्यासारखे तेजस्वी आहेत पण तापहीन कोणासारखे? चंद्रमे जे अलांछन चंद्रासारखे तापहीन. म्हणून ताप देणारा सूर्य आहे. चंद्र मारतात ताप शांत करणारा आहे. म्हणून हलाहलानं त्रस्त झालेल्या भगवान शंकरानं त्याला आपल्या आणि मस्तकावरती धारण केलं, गंगेला धारण केलं, सर्प आपल्या गळ्यामध्ये धारण केले, भस्म आपल्या अंगाला लावलं पण शांत झाले नाही. भगवंताचं नामकंठात धारण केलं मग शांत झाले. सूर्य तापदायी आहे म्हणून सूर्याचं उदाहरण फक्त त्या सूर्यातलं तेजपुंज हा शब्द घेतला. आणि परंतु मात्र चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन असे संत त्याच पद्धतीनं हा चंद्र कसा आहे? तेजपुंज पण शीतळ सुख देणारा असा त्रिभुवनाला प्रकाश देणारा त्याचा उल्लेख जगद्गुरु तुकोबाराय या चरणामध्ये करणार. तेजपुंज शीतळ सौख्यदानी. 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 एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी. एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी. एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी. एक चंद्र प्रकाश त्रिभुवनी. पुरे एकाच पुत्र माया पोटी. पुरे एकाच पुत्र माया पोटी. हरिस्मरणे उतरे कुळे कोटी. हरिस्मरणे पुरे एकाच पुत्र माया पोटी. पुरे एकाच पुत्र माया पोटी. हरिस्मरणे उतरे कुळे कोटी. हरिस्मरणे उतरे कुळे कोटी. पुरे एकाच पुत्र माये पोटी. पुरे एकाच
माय पोटी मरण उदय पुढे पोटी पुढे तेजपुंज शीतळ सौख्यदानी तेजपुंज शीतळ सौख्यदानी एक चंद्रप्रकाश त्रिभुवनी एक चंद्रप्रकाश त्रिभुवन असा एकच पुत्र मला दे ज्याच्या योगानं कोटी कुळांचा उद्धार होईल. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या पुढे कोणाचं उदाहरण देतात? पुंडलिकाचं उदाहरण देतात. आई बापाच्या आमच्या गावाला भजन म्हणायचं हे जुनं भजन आहे. आई बापाच्या गळ्याला दोर बाईल खांद्यावर पुंडलिकाला देव भेटले चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाला देव भेटले चंद्रभागेच्या तीरावर आई बापाच्या गळ्याला दोर बाईल खांद्यावर आई बापाच्या गळ्याला दोर बाईल खांद्यावर पुंडलिकाला देव भेटले आई बापांच्या गळ्याला दोरण बायकोला खांद्यावर घेऊन निघालेला पुंडलिक चंद्रभागेचं जिथं पुंडलिकाचं मंदिर आहे त्याला लागूनच लोहदंड नावाचं तीर्थ आहे. लोहदंड तीर्थाच्या तिथे तो पुंडलिक बसलेला आहे. 3 स्त्रिया पाहिल्या जाताना दक्षिण वाहिनी क्षेत्राचं पुण्य त्या स्थानावर विशेष असतं. चंद्राचे दोष चंद्राला कलंक लागला गुरुपत्नीचा अभिलाष केल्यामुळं त्या चंद्राचा दोष त्या तीर्थामध्ये गेला चंद्रभागेत म्हणून चंद्रभागा नाव पडलं तिला. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणी तो दोष हरण झाला म्हणून चंद्रभागा नाव पडलं. तिथे त्या वेळेला दक्षिणेकडे वाहणारी ती चंद्रभागा लोहदंड तीर्थाच्या जवळ तो बसलेला असताना 3 स्त्रिया त्या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आता जे हरे राम हरे कृष्ण मंदिर समोरच्या तिथे बांधकाम करून बांधलेले ना समोर तिथे कुकुटाश्रम होता कुकुटमुनींचा आश्रम. या 3 स्त्रिया अतिशय मळाने व्याप्त संपूर्ण काळ्या ठिकर पडलेल्या वस्त्र सुद्धा कळकटलेली मळकटलेली आणि पुन्हा अर्ध्या तासाने तिकडून सत्संग करून संतांचं दर्शन कुकुट स्वामींचं घेऊन मागे फिरल्यानंतर पुंडलिकानं पाहिलं होतं जाताना. त्यांना विचारलं जाताना तुम्ही अशा पद्धतीच्या होत्या आणि येताना निर्मळ शिसमी एवढ्या कशा काय तेजस्वी झाला. म्हणजे तुझ्यासारखे पातकी चांडाळ आमच्यामध्ये स्नान करतात. ही गंगा मी यमुना आणि ही सरस्वती त्यामुळं आम्ही असे होतो. आणि त्यानंतर संतांच्या दर्शनानं आमचं ते पातक नाहीसं होतं आणि मग खटकागड्याच्या डोक्यात बसला. काय पातक केलं हे कळलं. नंतर आईबापांच्या सेवेला लागला. वैकुंठावरून भगवान परमात्मा त्या ठिकाणी विठ्ठल रूपाने आला. सांगितलं थांब थोडा मी आईबापाची सेवा करतो. ऐसा कैसा रे तू धिट मागे फिरता विनिविट त्याच्यावर उभा केला. युगे 28 विधीवरी उभा प्रमाणे रखवाई दिसे शोभा पुंडलिकाच्या भेटी त्याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारा या चरणामध्ये देतात. पहा कैसा तो पुंडलिक धिट पहा कैसा तो पुंडलिक धिट उभा केला विटेवरी देवनी उभा केला विटेवरी देवनी पहा कैसा तो पुंडलिक धिट पहा कैसा तो पुंडलिक धिट उभा केला विटेवरी पहा कैसा तो पुंडलिक धीट उभा केला देव दिली विट. असा पुढे एकच पुत्र माये पोटी पुंडलिकासारखा असा एकच पुत्र आणि मला देशाच्या योगानं कोटी कुळांचा उद्धार होईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं उदाहरण दिलं. अंजनी माता ऋषमुख पर्वतावरती तपश्चर्या करीत बसली. ऋषमुख पर्वत त्र्यंबकेश्वरला नाशिकवरून जाताना लागतो.
महाबलवान पुत्र प्राप्त व्हावा केसरी नंदन असणारी त्याच्या केसरी वानराची ती पत्नी ऋषमुख पर्वती अंजनी तप करी आणि तपश्चर्या करत असताना इकडे अयोध्येमध्ये घटना घडली. राजा दशरथाच्या पुत्र कामेष्टी यज्ञामधून यज्ञ नारायण प्रगट झाले. पायस पात्र पसाय दान पात्र पसायना पसायचं घेऊन आणि त्या ठिकाणी तो एक भाग आपल्या तिन्ही राण्यांना देताना पहिल्यांदा त्या ठिकाणी कौसल्येला दिला गेला. कैकेयीला राग आला, पहिला मला द्यायला पाहिजे होता आणि मग तिनं तो त्या ठिकाणी ग्रहण करावा. प्रसाद कधी पटकन ग्रहण करावा, वेळ लावू नये, विघ्न येण्याची शक्यता असते. तिने वेळ लागल्याबरोबर काय झालं, एक घार होती सुरवचा नावाची अप्सरा, इंद्राच्या शापानं त्या ठिकाणी घार झाली होती. 84 लक्ष जीवनीमध्ये फिरत होती अयोध्येच्या भोवती. कधी प्रसंग येईल माझा उद्धार होईल, तुला या काम करायचंय म्हणजे इंद्राने सांगितलं होतं. तुझा उद्धार त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार आहे. त्याच्या अगोदर या कैकेयीच्या हातातला जो प्रसादाचा भाग आहे तो त्या ठिकाणी पिंड घारीने झडपिला आणि अंजनीच्या हातामध्ये नेऊन तो ऋषमुख पर्वतावर तप करणाऱ्या तिच्या हातामध्ये नेऊन टाकला. आता अयोध्येकडे जात नाही, आपण निवांत जाणार आहे अयोध्येला. आता वृंदावनचं होऊ द्या जरा, वृंदावनचं झाल्यावर निवांत जाऊ. आणि मग इकडे मात्र त्या ठिकाणी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. 11 रुद्रामधला महारुद्राचा अवतार अंजनीच्या तपश्चर्य सबतीच्या पोटी आला. जगद्गुरु तुकोबार आहे त्याचं वर्णन या चरणामध्ये करतात. राम रूपी जन्मला कीर्तिवंत, 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 राम रूपी जन्मला कीर्तिवंत. उदरी हनुमंत, उदरी हनुमंत, उदरी हनुमंत, पुरे एकत्री पुत्र माय पोटी, पुरे एकत्री पुत्र माय पोटी, पुरे एकत्री पुत्र माय पोटी, पुरे एकत्री पुत्र माय पोटी. अभंग घेतला तेव्हा मला वाटलं नव्हतं 2 तासात आज कीर्तन होईल म्हणून. ते हे कोणाला कल्पना सुचली, मी मधून माझं पाहत आहे त्यांनी डोळ वटारीत आहे त्याच्यामुळे मी घाबरून उभा. बाकीचं दुसरं काहीच कारण नाही. म्हणलं बाद झालं सांगायचं, आता लोकांना भूक लागली, लांब जायचंय, लवकर उरकून घे. हे बघा ते त्याच्यामुळे मी लवकर असं मला वाटलं अपूर्ण काही राहिलं नाही. सगळी कथा आपल्या झाल्या. आता ह्या रंगून सांगायचं म्हणलं तर एका दिवसाला एक कथा होईल. एवढं वाङ्मय त्यांचं चरित्र आहे. परंतु थोडक्यामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तेही प्राणा परवते मजा आवडते निरुद्ध, जे भक्त चरित्र ते भक्तांचं चरित्र तो वर्णन करतो. अर्जुना मला माझ्या प्राणापेक्षाही ते प्रिय आहे आणि त्याला मी प्रिय व्हावं म्हणून मी त्याचे चरित्र त्यांचं वर्णन करतो. रामरूपी जन्मला कीर्तिवंत, अंजनीच्या उदरी हनुमंत. पहिलं उदाहरण एक, आता तुम्ही बोलायचं नाही टाळ करेल. तुम्ही आता कीर्तन ऐकलंय सगळ्यांनी. पहिलं उदाहरण कोणतं दिलं दुसऱ्या चरणामध्ये? बोला बरोबर, कोणाचं? भगीरथाचं. दुसऱ्या त्याच्या पुढच्या चरणामध्ये जाऊ दे, आपण आता ती लाईन सोडून देऊ जरा. आपण पाहू. मी तुम्हाला सोपं सूत्र सांगतो.
पहिलं चरण आणि शेवटचं चरण बाजूला ठेवा. 8 चरणाचा अभंग आहे. 2 संपल्यानंतर मध्ये 6 चरण राहिली. 6 चरणात 6 उदाहरणं दिली. क्रम कोणताही असला तरी चालल. बक्षीस सगळ्यांना सारखंच मिळेल. बोला. भगीरथ बोला. तुम्हाला विचारतोय बसलेल्यांना, कीर्तन वाढेल बर का. तुम्ही नाही बोलले लगेच जय विठ्ठल, पण उत्तर द्या पटापट. दुसरं बरं ठीक आहे. ध्रुवबा, त्याच्यानंतर तिसरं चला. बरं पुंडलिक काय हरकत नाही, क्रम चुकला तरी चालेल ना. 3 झाले. त्याच्या पुढं हनुमंतराय. ठीक आहे, चला पुढे. अजून 2 राहिले. आले जवळ. कौन बनेगा करोडपती. इथे लक्षपती. कौन बनेगा लक्षपती. लक्षपती म्हणजे लक्ष, एकच लक्ष. विधानसभा लोकसभा नाही, आपलं लक्ष परमात्मा. 2 राहिली. शाबास, गौतम ऋषी. त्याच्यानंतर एकच राहिला आता पुंडलिक. शाबास, टाळ्या वाजवायच्या करता टाळ करेल. तुम्ही नाही वाजवायच्या, हे तुम्ही तुमचे पाठ पडल्यासारखं होते. पुंडलिकच 2 वेळा सांगितलं. चंद्र राहिला ना. हे तर अमिताभ बच्चनलाच फसवत तुम्ही. कमाल आहे राव, चंद्र राहिला. आणि तुम्हाला कायला साथीला ठेवलं ते चपात्या जोडायच्या. चंद्र. अशा पद्धतीने 6 उदाहरणं सांगितली. आणि असं जर जन्माला नाही आलं ना, असे नसले, असं जरी जन्माला नाही आले पुत्र, ते बाकीचे का ते गांधारीचं गचपण काय कामाचं. गांधारीचं गचपण कामाचंच नाही. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणे हरी सेविन म्हणे हरी सेविन म्हणे हरी सेविन कमाने हरी कमने हरी विनमुख कमने हरि से 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 विनमुख गांधारीचे पोटी शतगुरुक गाणे उरते उदरी शतगुरुक गांधारीचे उदरी शतगुरुक गांधारीचे उदरी शतगुरुक पुणे एकाची पुत्र माया पोटी 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 गांधारी जे उदरी शतमुर्ग गांधारीचे उदरी शतमुर्ग गांधारीचे उदरी शतमुर्ग गांधारीचे उदरी शतमुर्ग एकाची पुत्र माया पोटी पुणे एकाची पुत्र माया पोटी पुणे एकाची पुत्र माया पोटी पुणे एकाची पुत्र माया पोटी हरि मरणे उदरी कुळ कोटी हरि मरणे उदरे कुळ कोटी हरि मरणे उदरे कुळ कोटी हरि मरणे उदरे कुळ कोटी
माया पुत्र माया पोटी पुत्र माया हरी परे हरी मोळे गोटे असा पुत्र जर जन्माला जर माझ्या पोटी दिला नाही तर गांधारीच्या पोटी 100 होते. वास्तविक एक मुलगी बी होती, 101 होते, परंतु मुलगी या दृष्टीनं तिथे विचारामध्ये धरलेली नाही. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की अन्य ठिकाणी कन्येला महत्व देणारे जगद्गुरु तुकोबाराय इथे मात्र फक्त शांतच वर्णन करतात. इथे तिचा विचार न करता हे 100 जे होतं, दुःशिला नावाची ही एक बहीण होती या कौरवांची, ती जयद्रथाला दिलेली होती. जयद्रथाला तर 100 कौरव गांधारीचे उदरी असून उपयोग काय त्याचा? तुका म्हणे हरीचे विनमुख, जे हरीला विनमुख आहे असे गांधारीचे उदरी शतमूर्ख, असे 100 जरी मूर्ख ते काय कामाचे? त्यापेक्षा पुरे एकची पुत्र, 100 नको पण एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी. आज या ठिकाणी हरिभक्तपरायण ज्ञानयोग वारकरी मंडळाचे खजिनदार हरिभक्तपरायण लवशे ठांडे यांच्या ताईंचं नाव काय? रंजना. हा, रंजनाताई हांडे यांना जो नातवाचा लाभ झाला त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा श्रीयुत दिनेश पांडुरंग हडवळे आणि सोनाली दिनेश हडवळे यांना झालेला हा पुत्ररत्नाचा लाभ, त्या मुलाला आपल्या सर्वांच्या माध्यमामधून सर्वांचा प्रतिनिधी म्हणून सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घाशा आयुष्य, आरोग्य संपन्न अशा प्रकारचं आयुष्य त्याला प्राप्त हो. त्याच्याकडून देव, देश, धर्म, सर्व राष्ट्राची, गावाची, कुटुंबाची सेवा घडो आणि अभंगात सांगितलेल्या पद्धतीनं त्याची कीर्ती उज्ज्वल राहो अशी प्रार्थना सद्गुरूच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला विराम देण्याच्या अगोदर 2 सूचना आपल्या समोर शॉर्टकटमध्ये मांडतो. जी मंडळी वृंदावनला जाणारी आहे त्यांच्याकरता एक सूचना. 22 एप्रिलला त्या ठिकाणी मुंबईवरून बुकिंग आहे 3 गाड्यांचं आणि पुण्यावरून 1 गाडीचं बुकिंग आहे. त्याची संपूर्ण डिटेल्स तिकीट आमच्याकडे आलेली आहेत. आता त्याचं ओळखपत्र बनवायचं काम चाललेलं आहे. 8-10 दिवसामध्ये ओळखपत्र तयार होईल. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आम्ही घेतलेला आहे, त्याच्यावरचे तुमचं तिकीट येईल. तत्पूर्वी सूचना अशी आहे, 15 दिवस अगोदर उरलेली रक्कम आपल्याला जमा करायची. 15 म्हणजे 7 एप्रिल पर्यंत ती अशा पद्धतीनं आपण 10,500 रुपये काढलेले आहेत. त्याच्यामधले तुमचे 3,000 तिकिटाकरता ऍडव्हान्स घेतलेले आहेत. 7,500 रुपये आपण त्या तारखेपर्यंत 7 एप्रिल पर्यंत जमा करायचे आणि मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तिकीट तुमचं पाठवलं जाईल. पैसे जमा करण्याचं कारण असं आहे की कोणत्याही प्रकारची रोख रक्कम कोणीही सांभाळणार नाही.
लांबचा दुसऱ्या राज्यातला प्रवास आहे, पैसे कुठेही जातील एखाद्या वेळेला सांगता येत नाही, ती कोणीही सांभाळणार नाही. ज्यांना पेमेंट ज्या ज्या ठिकाणी करायचे ते सगळं ऑनलाईन पेमेंट केलं जाईल, जवळ कोणीही पैसे सांभाळणार नाही. त्यामुळं 15 दिवस अगोदर हे पैसे जमा करून त्या पद्धतीनं सगळा विनियोग त्याचा तिथल्या तिथे इथूनच केला जाणार आहे. त्याच्यामुळं 7 एप्रिलपर्यंत हे पैसे जमा करावेत, 7,500 प्रत्येकी राहिलेले. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि ओळखपत्र ते दिलं जाईल. दुसरी एक सूचना अशी आहे, एक संकल्प नर्मदा परिक्रमेचा समाजाकरता आपल्या सर्व गुरुबंधू भगिनींकरता आम्ही केलेला आहे, आपण केलेला आहे. गेल्या वर्षी नर्मदा परिक्रमा झाली आपली. त्यानंतर ज्यांच्या 5 नर्मदा परिक्रमा पायी झालेल्या आहेत, हरिभक्त परायण साबळे महाराज देऊ यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांच्याकडे आता गाथा पारायण केलं. ओंकारेश्वरी पासून 20 किलोमीटर अलीकडे बडवाच्या जवळ 5 किलोमीटर वरती तो बेलसरचा आश्रम आहे, तिथे त्यावेळेला आमची चर्चा झाली. आणि एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपल्याला परिक्रमा करायची सत्संगासहित 4 महिन्याची आहे. 3.5 महिने तर कंप्लीट लागणार आहे, ते आम्ही 15 दिवस जास्त धरलेले. परंतु अशी आयुष्यात तुम्हाला घडणार नाही. त्याचं कारण तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पायी परिक्रमेला जाल त्यावेळेला तुम्हाला आपले साहित्य मोजकं ठेवावं लागतं. पाठीवरती सॅक आणि त्या ठिकाणी 10 किलोपेक्षा जास्त वजन तुम्हाला ठेवता येत नाही. पण आम्ही टेम्पोची व्यवस्था करून त्याच्यामध्ये ती साहित्य ठेवण्याची व्यवस्था केल्यामुळं घरी जेवढं टापटीपमध्ये जेवढं सामान तुम्हाला लागतं थंडीच्या दृष्टीनं इतर सर्व दृष्टीनं ते सर्व तुम्हाला त्याच्यात ठेवून फक्त दंड आणि कमंडलू आणि अंगावरचा ड्रेस यासह चालायचा आहे. संपूर्ण व्यवस्था अशी आहे की त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्थाही कोणत्या आश्रमावर नाही. सगळं मटेरियल आम्ही खरेदी करणार आहोत. त्याच्यानंतर ते टेम्पोमध्ये असणार आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेला त्या ठिकाणी, संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला त्या ठिकाणी त्याचं हँडबिल तयार होईल. नियोजन खूप अगोदर, जसं 7 महिने अगोदर 3000 हँडबिल वाटून वृंदावनचं नियोजन केलं, तसं जायचंय दसऱ्याच्या दिवशी. पण तरी सुद्धा त्याच्या अगोदर सविस्तर चर्चा करून नर्मदा मैयाच्या भगवंताच्या बाबांच्या कृपेनं एवढं सुंदर असं नियोजनाकरता आम्हाला व्यक्ती मिळाली. परवाला 2 दिवसापूर्वी फोन झाला महाराजांचा. त्यांनी सांगितलं की टेम्पो तिकडचाच आहे, सेवाभावी पद्धतीनं त्यांनी 4 महिन्याचे फक्त 2.25 लाख घेतले. डिझेल खर्चासहित ड्रायव्हरचा पगार 20,000 जरी महिन्याचा धरला तरी 20,80,000 तर नुसते ड्रायव्हरचे होतील. आचार्याला किती द्यावे लागतील, डिझेलला किती लागतील. तो आचार्य बी तोच आहे, मालकही तोच आणि ड्रायव्हरही तोच. 2.25 लाखामध्ये 4 महिन्याचं पेमेंट डिझेल सहित. तर थोडासा वाटा तो प्रत्येकाच्या वाट्याला येईल. त्यातही ज्यांना यायचं नाही त्यांना परिक्रमेची सेवा घडावी घरी बसल्या, त्यांनी त्यांना अन्नदान करायचं. आम्हाला आमच्या स्वार्थाकरता आम्ही सांगतो असं नाही. आम्ही ते जे काही कॉन्ट्रीब्युशन काढणार आहोत ते तर काढणारच आहोत. परंतु तुम्हाला पुण्य ज्यांना जायला येणार जमणार नाही, एवढे दिवस काय जमणार नाही, त्यांनी पंक्तीद्वारे त्या ठिकाणी मदत करावी. आणि या पद्धतीचं नियोजन दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी किंवा आदल्या दिवशी ओंकारेश्वरला जाऊन आणि तिथून त्या परिक्रमेला सुरुवात होईल. फक्त दंड आणि कमंडलू आपल्या जवळ असेल. 30 किलोमीटर 25-30 किलोमीटर रोज चालण्याची तयारी ज्यांची आहे त्यांनी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यामध्ये दुर्मिळ अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि सत्संग बी त्या ठिकाणी महात्मे आपल्याबरोबर आहेत. त्यांचा सत्संग एका विषयावरती 4 महिने एकाच विषयावरती पक्का होऊन जाईल. अमृतानुभव असेल, चांदेव 65 असेल, अन्य कोणता जो ग्रंथ असेल, ही सूचना या ठिकाणी सांगून झालेली सेवा पंढरीश परमात्मा, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेवराय, गुरुभक्त निळोबाराय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर